चंद्रपूर जिल्ह्यापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं जुनोना या भागात मोठ्या प्रमाणात जंगल आहे आणि याच जंगलाला लागून आहे शेती. शिवाय परिसरात नदी नाल्यांची संख्याही जास्त, स्वाभाविकच पक्ष्यांची संख्याही अधिक. पण गेल्या 2-3 दिवसात पक्ष्यांचा किलबिलाट बंद झाला. कारण हे मृत पक्षी ग्रामस्थ घेऊन जात असल्याचंही निदर्शनास आलंय. इकोप्रो या संस्थेच्या सदस्यांनी हे मृत पक्षी वनविभागाच्या ताब्यात दिले. या पक्ष्यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याचं प्रथम दर्शनी तरी दिसतंय. शेतातली रासायनिक खतं नाल्यातल्या पाण्यात मिसळून पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शेतशिवारामध्ये मृत पक्षी आढळून आले आम्ही फिरस्ती दौरा करत असताना. तर आणि त्याच्यामध्ये गावातील काही अज्ञात व्यक्ती मेलेले पक्षी खाण्यासाठी नेत होते. तर ही आम्ही सदर माहिती वन विभागाला दिलेली आहे. पक्षी नेमके कशाने मृत्युमुखी पडले हे शवविच्छेदनानंतर समोर येईलच. पण इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षी मृत्युमुखी पडणं म्हणजे निसर्ग संपदेचं मोठं नुकसानच म्हणावं लागेल. चंद्रपूरहून आशिष अंबाडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.